एक विशेष बातमी आपण बघूया। महाराष्ट्र गोवा सीमेवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओमकार हत्तीने धुमाकूळ घातलाय। कळपापासून बाहेर पडून मानवी वस्तीत शिरलेला हा हत्ती चांगलाच माणसाळलेला आहे। मात्र त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सुद्धा होत आहे। वन विभागाकडून ओमकारवरती 24 तास लक्ष ठेवलं जात आहे। देवाचं आपला हे ना गणपतीचं त्याचं रूप आहे म्हणून त्याला आम्ही काय शिवाय देत नाही। बरं आहे सांगतो मागे सरतो तो देखणा प्राणी म्हणजे निरुपद्रवी प्राणी आहे। ज्या हत्तीचं जेवढं निगेटिव्ह वातावरण तयार झाले तसं मला तो वाटत नाही। त्याला परत जंगलात सोडला पाहिजे, कारण आमचं नुकसान खूप करतो। सुंदर देखणा आणि ऐटदार चालीचा हा ओमकार हत्ती सध्या चांगलाच चर्चेत आहे। सध्या सिंधुदुर्गातील ऐरवाडी परिसरात त्याचा मुक्काम असून त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमतेय। गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा सिंधुदुर्गात मुक्काम असून आता तो चांगलाच माणसाळलाय। ओंकार अशी हाक मारताच तो प्रतिसादही देतोय। माणसाळलेल्या हत्तीकडे गणपतीचं रूप म्हणून पाहिलं जात होतं। मात्र गेल्या आठवड्याभरापासून तो थोडा आक्रमक झाल्याने ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेत आहेत। सकाळ संध्याकाळ देवळाकडे हजर असा आणि त्या कुमारखनीत भातात हे करता नादधूस करता आणि त्या केळीने भीती वाटते हत्तीची। हो, हत्तीची भीती वाटते। त्याच्यामुळे कातरणी करताना लोक पळातात आणि पेनका तकलेर असताना दिसत नाही। ह्या 4 दिवसात लोकांना आता भीती वाटायला लागली, कारण आता माणसं बघून तो आता अंगावर जरा यायला लागला। म्हणून तो हाक मारल्यावरती सुद्धा त्या दिशेने आवाजाच्या दिशेने हा येतो। आवाजाच्या दिशेने येतो, हाक मारल्यावर येतो आवाजाच्या दिशेने। काय म्हणून हाक मारताय त्याला? हा ओमकार। आणि हाक वगैरे मारल्यावर तो सोन वगैरे वर करून हे करतो, पण त्याला समज फक्त त्याची खायची व्यवस्था जरा केली पाहिजे, त्याच्यामुळेच तो शेतात येतो। दिवसभर रानावनात मुक्त हिंडायचं, केळी आणि भात शेती जे मिळेल ते खायचं। नदीत मनसोक्त डुंबायचं असा त्याचा दिनक्रम झालाय। वन विभागाकडून त्याला जंगलेच्या दिशेने पाठवण्याचा अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला, मात्र तरीही तो पुन्हा पुन्हा मानवी वस्तीत येतोय। तो बिथरू नये किंवा हल्ला करू नये यासाठी त्याच्या भोवती वन विभागाचा 24 तास खडा पहारा देण्यात येतोय। आम्ही आणि रेस्क्यू टीम हे आम्ही हत्ती बंदोबस्त कामी सकाळी 8 ते संध्याकाळी 8, नंतर दुसरी टीम संध्याकाळी 8 ते सकाळी 8 असे करून त्याला लोकवस्तीपासून त्याच्या आदिवासामध्ये त्याला आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे। दिवसातून त्याला 3-4 वेळा पाण्यावरती नेतो नदीला। त्यानंतर इथं कधी भात खातो, कधी नाचणी खातो, कधी केळी खातो किंवा असं पालापाचोळा सुद्धा तो खात असतोय। 2 नरांच्या वादात ओमकार कळपाबाहेर पडला। त्याला कळपानं पुन्हा सामावून घेतलं नाही। दुसरीकडे त्याला जंगलापेक्षा माणसं जवळची वाटू लागली। ओंकार हत्ती हा साधारणपणे अण्णा आणि अक्का ह्या फॅमिलीचं ते बाळ आहे। साधारणपणे त्याचं साधारणपणे वय आहे ते 7-8 वर्षापासून ते 4-5 वर्षापर्यंतचं त्याचं वय आहे। ओंकार हत्ती हा च्या फॅमिलीमध्ये साधारणपणे 7 ते 8 हत्ती आहेत आणि हा तसा तरुण हत्ती आहे आणि फॅमिलीमध्ये 2 नरांच्या वांद्यातून बाहेर पडलेला हत्ती आहे। सहसा तसा हत्ती कोण बाहेर पडत नाही, पण हा बाहेर पडला तो कळपापासून कायमच बाहेर पडला आणि याला माणसं इतकी सवय झाली आहे की तो आता माणसापासून दूर राहूच शकत नाही। आणि ओंकार हत्तीबद्दल सांगायचं तर त्यानं स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः घालून घेतले। ओमकारच्या वावरानं इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। आमच्या घरी रोज येतो, रात्रीचा रोज येतो तिकडे आणि आमच्या गुरांना सुद्धा भीती ना एका म्हशीवर बसला तो, त्याचा पाय मोडला एका म्हशीचा, आमचा एका म्हशीचा गळ्याला लागलं। आणि आता आम्ही भात कापायला जातो तर तिथे सुद्धा अडचणी ना, रात्रभर आमचं भात खाता परत येतं रात्रीचं धुमाकूळ, पण दारात येतो पण ते काय करत नाही। ओमकार मागे सा असं म्हटलं तर जातो तो मागे, नाव घेतलं तर हा ऐकतो तसं ऐकतो। चुकलेल्या वाटेवर रमलेल्या ओंकारला त्याच्या मूळ अधिवासात पाठवण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत, पण या प्रयत्नांना तो अजिबात दाद लागू देत नाहीये। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।